नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की घरामध्ये आता पार्थ, काव्य आणि नंदिनी जीवाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असते। त्याचवेळी तिथे रम्या येते आणि ती विचारू लागते की कोणाचं लग्न लावायचं आहे। तेव्हा पार्थ म्हणत असतो की लग्न तर आमचंच होणार आहे, पण तुला पुन्हा लग्नात मिठाचा खडा टाकायचा आहे का? त्यावेळेस आता रम्या रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की मी सुधारली आहे, मला खरंच मूव ऑन व्हायचं आहे, मी आता हे लग्न तोडण्याचा काही प्रयत्न करणार नाही आहे। खरं तर पार्थ, मला तुला आनंदात पाहायचं आहे, त्यामुळे तुला त्रास होईल मी असं काहीही वागणार नाही। तर आता नंदिनीच्या रम्यावर विश्वास बसलेला असतो, तर पार्थ म्हणतो की मी रम्याला चांगलंच ओळखतो की ती सहजासहजी हार मानणारी मुलगी नाही आहे। तर काव्या सांगते की मला खूपच भीती वाटत आहे, कारण गुरुजींनी भविष्यवाणी केली होती आणि लग्नाचं आमंत्रण घेण्यासाठी त्याच रात्री गुरुजीसुद्धा घरी आलेले असतात। काव्या गुरुजींना म्हणते की मला माहिती नाही पुढे काय होणार आहे, पण तुम्ही मला आशीर्वाद द्या की पार्थ आणि मी कधीच वेगळे होणार नाही। गुरुजी म्हणतात की तुझं लग्न पार्थसोबतच होईल, पण तुला संकटाला सामोरं जावं लागेल। की म्हणते की काय म्हणायचे गुरुजी तुम्हाला? तेव्हा गुरुजी म्हणतात की तुमच्या लग्नात काहीतरी विपरीत घडणार आहे, असं काही आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।